तर बिग बॉस मराठी मधला एक कंटेस्टंट आहे प्रभू शेळके नावाचा, जो बिचारा खूप म्हणजे खूप गरीब परिस्थितीतून आला रे. पण आजपर्यंत आपण जे काय खाल्लंय करून मेहनत करूनच खाल्लंय. बरोबर. माझ्या टॅलेंटच्या जोरावर मला 25 लाख कमवायचे आहे. आई ग येडा माय माझी साथ दे. अच्छा. तर माझ्या येड्या माईचा भक्त जो प्रचंड टॅलेंटेड आहे, आपण थोडंफार त्याचा टॅलेंट बघूया आता. चलो. अभी वही अंधा है क्या? देखकर नहीं चल सकता? अबे ज्यादा चानी मत बन, अभी इधर ही प्रेग्नेंट कर दूंगा. क्या करें? यही नहीं, अभी और सुनिए. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. अरे क्या हुआ? कुछ नहीं, लेकिन मुझे मजा आया. एक बार बेटर और. ओ बिग बॉस कुठल्या खाणीतून आणला हो हा हिरा. सीएम सूरज चव्हाण स्ट्रॅटेजी वापरला की या सीझनला मी कुठला तरी गंजडी क्रिएटर आणायचं, मग मस्त पैकी एक गरिबीची आजाराची स्टोरी करायचं आणि त्या तासभराच्या एपिसोड मध्ये बरोबर तेवढं क्लिप टाकायचं आणि मागा आजी आतूरचं एक सॅड बॅकग्राऊंड म्युझिक टाकायचं. निघाली येण्यात लोक लगेच. मग काय लोक हा आपल्यातलाच आहे, खूप गरीब आहे, याला असं तसं, याला लिहा लगेच वर. काय बिग बॉस विनर ट्रॉफी 50 लाख गाड्या घर बिर सेट हो डायरेक्ट. विनर हिट, शो सुपर हिट आणि जनता सुपर डुपर शिट. बात तो सही है. सोडा, शेवटी बिग बॉस काय त्यांचा शो आहे, त्यांना टीआरपी ज्यातून मिळणार, त्यांचा बिझनेस ज्या होणार त्यांनी ते करणार. तुमचं काय बे, तुम्ही किती दिवस चुतात निघणार असंच. सध्याच्या पब्लिकचं कसं आहे, करप्टेड पॉलिटिशियनला फुल सपोर्ट. आणि हे जे गेमिंग बेटिंग ऍप तुम्हाला खेळायला लावतात, तुम्हाला दानाला लावतात, पैसे टाका म्हणतात, त्यांना तर फुल सपोर्ट हो. त्यांच्या फ्रेंचायझी काय घेते त्यांना तर असलं मोठं करतात, ओपनिंगला काय बोलवते, त्यांना फुल चैनी फॉर्च्युनर बिर्च्युनर असला फुल सेलिब्रिटीज केलेत त्यांना तर. आणि असलं छपरी आंडू पांडू लोकांना बिग बॉस विनर करतात. आणि आमच्यासारखे क्रिएटर जे खराला खरं बोलायची हिंमत ठेवतात, अवेअरनेस स्प्रेड करतात, असल्या फ्रॉड लोकांचा पूर्ण एक्सपोज करतात. तुम्ही असले गेम बीम मध्ये पैसे घालू नये म्हणून ह्या सगळ्यांना एक्सपोज करतात, तुम्हाला अवेअर करतात. तर आम्ही काय जळकून दे जलो मत बराबरी करो असं तसं. भाऊ जे चाललंय चालू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.